मी प्राध्यापक त्र्यंबक शिंदे. मी मूळचा सातारा जिल्ह्यातला आणि नोकरी करत असताना मला 2009-10च्या दरम्यान मधुमेह डिटेक्ट झाला आणि तेव्हापासून माझा मधुमेहाबरोबरचा प्रवास सुरू झाला. अनेक डॉक्टरांच्याकडून उपचार घेतले. तसं माझा मधुमेह कंट्रोलमध्ये होता, पण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तो जवळपास 300च्या पुढे जायला लागला आणि मग आम्ही खूप चिंताग्रस्त झालो. आणि असंच गावी गेल्यानंतर एक आमचे फॅमिली डॉक्टर काकडे मॅडम आम्हाला भेटल्या आणि त्यांनी डॉक्टर भाग्येश सरांच्या काही व्याख्यानांच्या संदर्भात आम्हाला माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या DFFच्या प्रोग्रामला तुम्ही जॉईन होऊन जा, तुमच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडेल असं मॅडमनी सांगितल्यानंतर आम्ही ताबडतोब तो निर्णय घेतला दोघांनी आणि आम्ही एप्रिलमध्ये कोथरूडच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटलो आणि मेच्या ह्याच्यामध्ये आम्ही जॉईन झालो. 2025च्या बॅचला आम्ही जॉईन झालो आणि तेव्हापासून माझा हा जो मधुमेहाचा प्रवास सुरू झाला. त्यामध्ये डॉक्टर कविता मॅडम माझ्या पॅनल डॉक्टर म्हणून त्या आल्या आणि त्यांनी मग ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं आम्ही सगळे प्रोटोकॉल फॉलो करत गेलो आणि बऱ्यापैकी माझी शुगर नॉर्मलला आली. आणि मग मॅडमनी काही गोळ्या पण कमी केल्या आणि आत्ता मॅडमनीच आम्हाला सुचवलं की सर, तुम्हाला जर याच्यामध्ये लवकर आणि परमनंट जर रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला देहमचा एक कॅम्प जरूर अटेंड करावा लागेल. आणि सुदैवानं सप्टेंबर 25च्या बॅचमध्ये आमचा नंबर लागला आणि आम्ही ताबडतोब निर्णय घेतला दोघांनी पण, कारण मी एकटा येऊन उपयोग नव्हतो. कारण माझ्याबरोबर जर माझा पार्टनर आला तर दोघांमध्ये मिळून ही लढाई जिंकणं आम्हाला खूप सोपं होईल, म्हणून आम्ही दोघंही ह्या कॅम्पला जॉईन झालो आणि अतिशय उत्तम प्रकारचा अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. प्रत्येकानं या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने जर विचार करून या कॅम्पमध्ये जर सहभाग घेतला तर जे कोणी मधुमेहानी ग्रासलेली लोक आहेत त्यांना निश्चितच या मधुमेह मुक्तीच्या जो DFFचा प्रवास आहे त्याच्यामुळं मुक्ती मिळू शकते. एवढंच मी बाकी सर्व मधुमेहाने जे ग्रासलेली मंडळी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो. गेले 5 दिवस आम्ही इथे आहोत देहमला DFFच्या या वेलनेस रिट्रीटला आणि या 5 दिवसांचा अनुभव शब्दात सांगणं फार कठीण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे पाहिलं पाहिजे की नेमकं काय आहे. आलो तेव्हा नेमकं माहिती नव्हतं आणि क्युरिओसिटी तर भरपूर होती की 5 दिवस आपण आहोत आणि इथे काय काय शिकणार आहोत. आणि मंतरलेले 5 दिवस म्हणतात ना, तसे हे गेले. म्हणजे आला दिवस आणि आज आम्ही परत जातोय. इतक्या अगणित गोष्टी शिकलो. नॉलेज तर आहेच, इन्फॉर्मेशन तर आहेच. जे आपल्याला प्रोटोकॉल सर सांगतात किंवा आपल्यापर्यंत पोहोचतात ऑनलाईन, ते तसे पोहोचणं आणि इथे प्रत्यक्ष सरांच्या तोंडून ऐकणं, आजूबाजूच्या सगळ्या मित्रमंडळींकडून ते समजून घेणं आणि मग त्याचं आपण किती म्हणजे इंटेन्सली आपण ते फॉलो करणार आहोत हे स्वतःलाच कळतं. नेचर कनेक्ट म्हणून एक उत्तम असा एक हे आहे, इथला भाग होता. ग्रॅटिट्यूड, नंतर मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार ज्याच्यातून आपल्याला स्वतःची ओळख पडते आणि आपली या रोगाशी होणारी जो काही संघर्ष आहे तर तो संघर्ष करताना स्वतःला मिळालेलं परत एकदा मिळालेलं बळ, परत एकदा मिळालेला आत्मविश्वास आणि DFFच्या टीमच्या सोबत आणि भाग्येश सरांच्या गायडन्सच्या सोबत आपण नक्की हे पार करू शकू याचा मिळालेला आत्मविश्वास हे आमच्यासाठी हे देणं आहे या 5 दिवसांचं. आणि हा टेकअवे घेऊन जात आहोत. येऊपर्यंत 100% खात्री नव्हती की आपण हे पार करू शकणार आहोतच या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. आज या घडीला मात्र आम्हाला दोघांनाही खात्री आहे. आम्हालाच नव्हे तर इथे आलेल्या ऑलमोस्ट जवळपास सगळ्या लोकांना ही खात्री झालेली आहे की हा जो संघर्ष आहे हा पुऱ्या ताकदीनिशी लढायचा, दिलेले प्रोटोकॉलचं उत्तम रीतीने पालन करायचं आणि रिझल्ट उत्तम घ्यायचाच. तर पुन्हा एकदा मला सगळ्यांना सांगायला आवडेल की
हे बोलून सांगून समजणारी ही गोष्ट नाही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. तेव्हा जरूर एकदा सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.